मुढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना अभय. एका वृत्तपत्राचा दावा, 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस. अहवाल सादर झाल्याचा वृत्तपत्रातनं दावा. पार्थ यांचा थेट संबंध येत नाही, अहवालात उल्लेख. काही संचालक परस्पर व्यवहार करतात. मुढवा जमीन प्रकरणी अहवालात पार्थ पवारांना दिलासा मिळाल्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. तर वरदहस्त असल्याशिवाय व्यवहार अशक्य, वडेट्टीवारांचा हल्लाबोल. मुढवा प्रकरणामध्ये क्लीन चिट देण्यासाठीच समिती नेमली. खारगे समिती राजकीय दृष्ट्या ज्यांना मोकळं करायचं त्यांना करेल. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा खारगे समितीवर आरोप. मुढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी जामिनासाठी उच्च न्यायालयात. न्यायमूर्ती एस.जी. डिगे यांच्या एकलपीठानं राज्य सरकारला नोटीस पाठवली. 6 मार्चला सुनावणी होणार. पुण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळला होता. मुढवा जमीन प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीला 3 मार्चपर्यंतची मुदतवाढ. अमेडिया कंपनीला दंडाची रक्कम वसुलीसाठी दिलेली 2 महिन्यांची मुदत संपली. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आता विभागानं 15 दिवसांची मुदत कंपनीला वाढवून दिली. मंत्री नरहरी झिरवाळ यांची आज पत्रकार परिषद. थोड्याच वेळात झिरवाळ माध्यमांसमोर भूमिका मांडणार. मंत्रालय लाच प्रकरणामध्ये झिरवाळांच्या दालनातील क्लार्क सध्या पोलीस कोठडीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नरहरी झिरवाळांवर व्यक्त केली नाराजी. मंत्रालयात झिरवाळांच्या कार्यालयातील कर्मचारी लाच प्रकरणावरून व्यक्त केली नाराजी. स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्या, सुनेत्रा पवारांच्या झिरवाळ यांना सूचना. झिरवाळ आणि नार्वेकरांचं प्रकरण फडणवीसांनी गांभीर्यानं घ्यावं. मंत्रालयात आणि विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महाराष्ट्राच्या इज्जतीचं वस्त्रहरण सुरू. सामनातून झिरवाळ आणि नार्वेकरांवर टीका. अलिबागमध्ये नवा मुळशी पॅटर्न सुरू झाल्याची ही नांदी. सामनातनं टीका. 26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणार. बैठकीत विलिनीकरणावर चर्चा नाही, कुठलाही अजेंडा नाही. देवगिरीवरील बैठकीनंतर सुनील तटकरेंची माहिती. तर ब्लॅक बॉक्सचा अहवाल समोर यायला हवा, तटकरेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळलेल्या अवस्थेत सापडला. सूत्रांची माहिती. डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याची शक्यता. चौकशीबाबत सरकार 1 ते 2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात रोहित पवारांची मुंबईत उद्या पत्रकार परिषद. काही शंका उपस्थित करणारे व्हिडिओ दाखवणार असल्याची माहिती. अजित पवारांचा मृत्यू अपघाती असल्याचं वाटत नाही. अजित पवारांच्या अपघातावर वडेट्टीवारांकडून ही शंका उपस्थित. ब्लॅक बॉक्स जळल्याचा अर्थ दाल में कुछ काला है, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. रोहित पवारांच्या मनामधील शंकांचं निरसन झालं पाहिजे. शरद पवारांनी आधीच घातपात नसून अपघात असल्याचं सांगितलंय. अजित पवारांच्या अपघातावरनं रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. अल्पसंख्याक विकास विभागाचं परस्पर प्रमाणपत्र वाटप प्रकरणाची सुनेत्रा पवारांकडून दखल. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश. अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर प्रमाणपत्र वाटपाचं प्रकरण. प्रमाणपत्रामागे 25 लाख रुपयांचा बलिदान घेतल्याचं कळतंय. सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, रोहित पवारांची मागणी. प्यारेखान आज सुनेत्रा पवारांची भेट घेणार. महाराष्ट्र दुःखात असताना अशी कामं कशी होऊ शकतात, सुनेत्रा पवारांचा सवाल. सखोल चौकशी होऊन कारवाई करण्याचे सुनेत्रा पवारांचे आदेश. प्यारेखान यांची माहिती. आमदार हिरामण खोसकर देवगिरी बंगल्यावर रात्री उशिरा पोहोचले. राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपत आल्यानंतर खोसकर पोहोचल्याची माहिती. बैठक संपल्यानंतर खोसकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. विलिनीकरणावर मतं मांडू नका, खोसकरांना सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत क्लायमेट परिषद कार्यक्रम पार पडणार. राजभवनातल्या कार्यक्रमाला देखील मोदी उपस्थित राहणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी उद्याही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच. सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नाही. फक्त मुख्य युक्तिवाद बाकी. कोर्टाकडनं त्यासाठी 5 तासांचा वेळ निश्चित. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आता पुढील सुनावणी 12 मार्चला. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात महत्वाची सुनावणी. अंतरिम अर्जावर महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. नाशिक महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभाग प्रतिज्ञापत्र सादर करणार का, याकडे लक्ष. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. राहुल गांधींच्या विरोधातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणाची आज सुनावणी. सावरकरांचे वंशज सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार केली होती आणि आजच्या सुनावणीत राहुल गांधींच्या वकिलाकडनं तपास करण्यात येणार. ज्या व्यक्तीचा फोटो संविधानात आहे तो फोटो काढण्यास कुणी सांगू शकत नाही. मी फोटो लावला नसता तर लोकांना कळलंच नसतं की टिपू सुलतान यांचा फोटो संविधानात आहे. उपमहापौर शान हिंद यांची प्रतिक्रिया.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात खासदार धनंजय महाडिक आक्रमक. माफी मागेपर्यंत सपकाळांना कोल्हापुरात येऊ देणार नाही, महाडिकांचा निर्धार. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याशी सहमत आहात का हे स्पष्ट करा, महाडिकांचा सतेज पाटलांवर निशाणा. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमधील वाद वाढण्याची शक्यता. गणेश नाईकांच्या भ्रष्टाचाराची शिंदेंच्या शिवसेनेकडनं पोलखोल. नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदमांकडनं पोलखोल अभियान. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं नितेश राणे यांना पत्र. मुंबईत कोकण भवन उभारण्याची पत्राद्वारे मागणी. कोकणातून मुंबईत येणाऱ्या कोकणवासियांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी पत्राद्वारे मागणी. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. माढ्यातील प्रलंबित रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याची माहिती. प्रलंबित कामांना तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश देण्याची विनंती मोहिते पाटलांनी एकनाथ शिंदेंना केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा समोर. प्रदीप जयस्वाल समर्थक नगरसेवक किशोर नागरे शिवसेनेच्या गटनेतेपद आपल्या समर्थकांकडे यावं अशी मंत्री क्षीरसाटांची अपेक्षा होती. क्षीरसाटांनी गटनेतेपदासाठी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांचं नाव पुढे केलं होतं. भाजपनंतर शिवसेनेतून देखील तानाजी सावंतांवर गंभीर आरोप. तानाजी सावंतांनी पक्षाच्या विरोधात विरोधकांना रसद पुरवल्याचा आरोप. झेडपी सदस्य अनंत लंगडेंचा नाव न घेता सावंतांवर निशाणा. तानाजी सावंतांनी ठाकरेंच्या सेनेसोबत हातमिळवणी केली, लंगडेंचा आरोप. कोल्हापुरात भाजपनं झेडपी अध्यक्षपदावरती दावा केलाय. कोल्हापुरात झेडपीसाठी आमचं लक्ष पलीकडे काय होतं याकडे असणार, सतेज पाटलांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला काँग्रेसचा मदतीचा हात असा प्रश्न. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला. शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात महत्वाची बैठक. प्रकल्पाच्या प्रगतीचे आणि संकल्पनेचं सादरीकरण. मनपा आयुक्त नवल किशोर राम आणि गणेश बिडकर यांची उपस्थिती. पुन्हा पाहूयात बातम्या महाफास्ट. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन. नफिसा बेगम सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या. नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार होणार. महादेव मुंडे हत्या प्रकरणी मोठी अपडेट. 2 जणांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात येणार. वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांसह एका मित्राचा समावेश. एसआयटीकडनं 3 आरोपींची नार्को टेस्ट करण्यात आलेली आहे. रोहित शेट्टीच्या घरावरील फायरिंगचा कट तुरुंगातनं रचला गेल्याचा संशय. फरार आरोपी शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरनं कट रचल्याची शंका. लोणकर सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत. कल्याण डोंबिवली झोन 3 मधील पोलीस लॉकअपची दुरवस्था उघड. डीसीपी अतुल झेंडे यांची महात्मा फुले पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष पाहणी. पावसाळ्यापूर्वी तातडीच्या दुरुस्तीचे आदेश. कल्याणमध्ये बेकायदेशीर वास्तव्य आणि व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशींविरोधात भाजप आक्रमक.